बैलवाल्यासाठी म्हणजे मोठ्या बैलवाल्याला फोन केलं की 50-60 हजार खाली तर कोण बोलतच नाही. आणि आपली काय ती परिस्थिती नाही एवढं पैसे द्यायची. आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आपण रोपडे पंढरपूर तालुक्यातील मित्रांनो रोपडे गाव आणि वासरू मित्रांनो आपण माग मैदानात माळशिरसच्या दाखवलं होतं. हे वासरू मित्रांनो अजूनही आदत आहे. जरा दात दाखवा पहिल्यांदा. हो का? तर अजून दात मला वाटते आदत आहे, कवळं दात आहे. आणि मित्रांनो वासरू मला वाटते जास्त महिन्याचं नाही किंवा जास्त वयाचं नाही, पण वासरू केवढं दिसतंय बघा आताच. आणि कोरवलीचे मला वाटते आता त्या मुलाखतीनंतर 2-3 मैदान गुलाल जात आहे. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव परमेश्वर माने. बरं, म्हणजे घरचं वासरू आहे का? नाही खरसुंडी बाजारात घेतलेलं वासरू आहे. होय का? म्हणजे काय तेव्हा असं दिसत होतं का ह्याचा कलर थोडा वेगळा होता? नाही असंच दिसत होतं, फक्त बारकं होतं वासरू जास्त. कितीला घेतलं? ही 36,000 खरेदी. 36,000. हा. म्हणजे कसं डोक्यात आलं बाबा हे घ्यायचं? काळ थोडा नाही आमचं बंधुराज असं सहजच गेलतं खरसुंडी बाजार बघायला. बर. मग दुसरं एक जोडीदार होतं त्या गावचं त्यांना ही वासरू पसंत पडलं. असं म्हणजे त्याचा बांधा बिंदा असं बघून मग विषय कायच नव्हता की असं शर्यतीसाठी घ्यायचंय असं काय नव्हतं. पण त्यांना वासरू पसंत पडलं, म्हणजे बांधा ही चांगला वाटला म्हणून त्यांनी वासरू आणलं. बर, म्हणजे मला वाटतं त्यांना काय तसलं कल्पनाच नव्हती की आपल्याला कुठे ही करायचंय. मग विषय असं झालं, माळशिरसचे मैदान बघायला गेलो. बैलपोळ्याचं मैदान असतं, बैलपोळ्याच्या मैदानात सर्जानंद मथुरने 1 नंबर केला. ते मैदान बघायला गेलो, मग तिथनं शर्यतीचा नाद लागला. मग बाला ड्रायव्हरशी संवाद झाला आणि बाला ड्रायव्हरची असं चर्चा होत होत मग ही वासरू पळवायला चालू केलं. आणि पहिल्याच मैदानात नेलं गटपास झालं. किती मैदानात राहिले आतापर्यंत? आतापर्यंत 9 मैदानात राहिले. 8 का 9 मैदानात काय 9 मैदानात राहिले. आणि 26 मैदानं झाली ती, त्यातले 21 गटपास आहेत. 5 मैदान फक्त गटपास नाही. नियोजन कोण करते? नियोजन बाला ड्रायव्हर करतो, मी करतो, दोघच करतो नियोजन. म्हणजे आता वासरू घ्यायचं म्हणून घेतलं इकडं मित्रांनो, ह्या भागात नाद नाहीच शक्यतो. किती आपण आलतो मोडलिमच्या भारतची मुलाखत घ्या, चालता म्हणलं ही वासरू बघून जावं, कारण ही वासरू पण त्या पावरीच आहे आणि गाजवू शकतं का? तर गाजवतो. त्यावेळेस मला वाटतं ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस पण सांगितली गाजवणार. त्यानंतर 2-3 मैदानात लागत सिद्धेश्वर कोरीला 2 नंबर केला आणि काल चोराड्यात 3 नंबर केला. काय सांगचाल वासराबद्दल? वासराचं असं आहे, आजपर्यंत कुठल्याच मैदान असा बैल कसला पण असू द्या, बैलाला कधीच असं तोंड पुढे काढू दिलं नाही. वासरानं कधीच तोंड पुढे काढू दिलं नाही. कुठल्या खांदी पळते? दोन्ही खांदी पळतं, आतनं बाहेरनं. पब्लिक न पळतं फिक्स. शिकवताना कसं शिकवलं काय नव्हतं? शिकवताना असं काहीच कल्पना धरून शिकवलं नाही की आपल्याला असं हे करायचंय. पण पब्लिकचं एवढं हे आहे की बोलायचं काम नाही. पब्लिकला लय बेकार पळते. बरं, पब्लिकला पळते. बरं, होन्नूर केसरी म्हणून खाली मैदान होतं ह्याला हन्नूरला. त्या हन्नूर पब्लिकनं गट काढला होता पब्लिकला. बर, म्हणजे कोणा सरळ पळे कोणाची पण मारते गाडी? कोणाची पण गाडी मारते, काय ना बैल पोरला की विषय संपला. कोणाची पण गाडी मारते, काय अडचण नाही. तब्येत ह्याची पहिल्यापासून अशी आहे? पहिल्यापासून नाही, आपण तयार केला त्याला, सांभाळलंय तसंच. वासरू एवढंच होतं, बारकच होतं वासरू. बर, आटी-तटीची लढत कुठे झाली? आटी-तटीची लढत तसं ह्याच्या बरोबर झाली, पिस्टन बरोबर एकदा माळशिरस मध्ये झाली सेमीला. आणि ह्याच्यात सोन्या 50-50 केसरीला ह्याच्या बरोबर अंजीर होता आमच्या बरोबर. आणि इकडं बबलू चाचा होतं, शाहीरनं इकडे शाहीर होता आणि पलीकडं ह्याची गाडी होती वाटते, राजा जुळेवाडीचा राजा होते. त्यांची गाडी होती. तिथं काय गट काढला? गट काढला होता. सेमी टाकाटाकी झाली आमची. कोण लागले सेमी? शाहीर बबलू चाची गाडी बसली तिथं. लय टाकाटाकी झाली? लय टाकाटाकी झाली. वासरू कितीला मागितलं? म्हणजे कसं होतंय, खरेदी मोठी आहे, म्हणजे मोठी मागणी करते ती. घेतलं कितीला? मागणी याचं कारण काय विषय? म्हणजे कुठल्या मैदानात सगळे ज्याचं त्याचं लक्ष आहे वासराकडे. का तर वासरू जाईल तिथं कधी असं मोकळ माघारी आलंच नाही. काय आता काय झालं तर 2 मैदान सातेवाडीच्या मैदानात पुढं ती दगड असल्यामुळे त्या पायाला लागलं होतं. 1 महिना गॅप. पट्टीच्या बाहेर गेल्यावर दगड राहते पुढे जास्त, मग ते दगड पायाला लागलं त्याला उंदरने केला. मग 1 महिना गॅप दिलता. 1 महिना वासरू म्हणजे ट्रीटमेंट चालू होती. त्या दिवशी सहज नेलतं मैदानाला, असं काय फिक्स नियोजन हे करून गेलो नव्हतं सहज.
कुरवलेलं नाही या चोराड्याला परवा दिवशी सहज गेलतो श्यामबाई नियोजन केलं कोंडव्याच्या सहज गेलो सहज गुलाल हातात आला. सहज वासरू गुलाला येते मित्रांनो. खूप चांगलं पळते वासरू. तर खरंच त्याला जर चांगलं बैल भेटले की चांगले पैरे पळायला तर- मोठ्या पैरवाल्याला आजचाच विषय आहे. मोठ्या पैरवाल्यासाठी म्हणजे मोठ्या बैलवाल्याला फोन केलं की 50-60 हजार खाली तर कोण बोलतच नाही आणि आपली काय ती परिस्थिती नाही एवढं पैसे द्यायची. आता नियोजन कसं काय करणार आहे? आता काय असंच आपलं अंधारात कसं तरी उजेडात निघायचं आपलं 2 नंबरच्या बैलात पळत काहीतरी नियोजन करत राहायचं का तर आपली परिस्थिती नाही एवढी वायद्याने हिंदीत बस. अजून आता किती दिवस आदत राहील? आणखी 6-7 महिने आदत कसं पण राहते काय अडचण 6 महिने तर कसं पण आदत राहते का तर मित्रांनो दात आणखी कवळच आहेत त्याचं. खूप छान पळते वासरू. आणि जात कुठली व्हायची? जात तसं सलगरी मध्ये मोडते पण असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सलगरी नाही. बर. हा कारण सलगरी भीतीची भीत नाही, हा भेद नाही काय एकदम शांत वासरू आहे. मारत पण नाही. मारत नाही काय नाही कोणी पण या काय असं. तर धन्यवाद.